आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर उद्या 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरारी पौर्णिमा असणार आहे। दुपारी 3 नंतर ही पौर्णिमा लागणार आहे आणि सोमवारी ती दुपारी 2 पर्यंत असणार आहे। तर बघा, उद्या त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तिचं अत्यंत महत्त्व आहे। कारण असं म्हटलं जातं की त्रिपुर नावाचा एक असुर होता आणि त्याने भरपूर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं। या त्याच्या तपश्चर्येमध्ये अनेक देवांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठल्याच अडथळ्यांकडे लक्ष दिलं नाही आणि तो पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने त्याने ब्रह्मदेवांचं जे आहे ते तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं। मग ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याला म्हटले की तू पाहिजे तो वर माग। मग त्रिपुर नावाच्या असुराने असा वर मागितला की मला अमरत्व प्राप्त व्हावं। मग त्यानुसार ब्रह्मदेवाने त्याला हा वर देऊन टाकला आणि त्रिपुर राक्षसाला अमरत्व प्राप्त झालं। अमरत्व प्राप्त झाल्यानंतर त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली। अगदी सगळ्या देवांना पण त्याने त्रास द्यायला सुरुवात केली। शिवशंभो शंकरांना देखील त्याने खूप प्रमाणात त्रास दिला आणि अशा पद्धतीने सर्व देवांना त्रास होऊ लागल्यामुळे भगवान शंकरांनी या त्रिपुर असुराबरोबर 3 दिवस युद्ध केलं आणि त्याचा वध केला। आणि हा जो वध केला तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून त्याला ओळखलं जातं। त्यामुळे शंभू शंकरांचे आभार मानण्यासाठी, त्यांची स्तुती करण्यासाठी आपण त्रिपुरारी पौर्णिमेला 365 वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करत असतो। ज्याप्रमाणे सर्व देवांचे जे भय होते, जे असुर त्यांना त्रास देत होता, तर ते भय दूर झाले आणि वैभव त्यांना मिळाले किंवा गेलेले वैभव किंवा सुख, समाधान, शांती त्यांना मिळाली। त्याप्रमाणेच आपल्यालाही आपले सुख, समाधान, शांती, वैभव मिळावे यासाठी आपल्याला उद्या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी 365 वाती या प्रज्वलित करायच्या असतात। या वाती प्रज्वलित करून आपण शिवशंभो शंकरांची स्तुती करत असतो किंवा त्यांना एक आपण आदर देत असतो, एक उत्सव तो साजरा करत असतो। त्यामुळे आपल्याला उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला अशा या वाती प्रज्वलित करायच्या असतात। आता बघूया की या वाती कुठे प्रज्वलित करायच्या, कशा करायच्या। आता बघा, काही ठिकाणी 365 वाती या प्रज्वलित केल्या जातात, काही ठिकाणी 750 वाती प्रज्वलित करण्याची प्रथा आहे। तुमच्या भागामध्ये जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता। दुकानामध्ये अशा वाती तयार केलेल्याच मिळतात, म्हणजे 365 किंवा 750 वाती केलेल्या असतात। तर तुम्ही त्या आणू शकता। जर मिळाल्या तुम्हाला उद्या, अवश्य तुम्ही या वाती घेऊन या। 365 मिळाल्या तर 365 वातींचा बंच तुम्ही आणा किंवा 750 वातींचा बंच तुम्ही आणू शकता। आता बघा, आपल्याला उद्या काय करायचं आहे, तर कणकेचा एक मोठा दिवा बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, फक्त कणकेचा दिवा बनवून घ्या। थोड्या मोठ्या साईजचा दिवा बनवून घ्या, कारण 365 वाती त्या दिव्यामध्ये बसल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा बनवून घ्यायचा आहे। तेवढा मोठा आणि खोलगट दिवा तुम्ही बनवून घ्या, म्हणजे आपल्या ज्या वाती आहेत त्या व्यवस्थित पूर्णपणे प्रज्वलित होतील। म्हणजे अर्ध्या प्रज्वलित झाल्यात, अर्ध्या तशाच राहिल्या असं होणार नाही। किंवा तुमच्याकडे एखादी मोठी पणती असेल मातीची, तर ती देखील तुम्ही वापरू शकता। आणि ही मोठी पणती किंवा मग कणकेचा तो दिवा घ्यायचा आहे आणि तुम्हाला या वाती घेऊन त्या तुपामध्ये तुम्हाला बुडवायच्या आहेत। म्हणजे या उपायासाठी शुद्ध गाईचं तूपच तुम्ही वापरा किंवा जे घरामध्ये
तूप अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालेल, पण शक्यतो तूप वापरा. आणि अगदीच तूप घेणं शक्य नाही आहे तर तुम्ही तेल देखील वापरू शकता. जे तुम्ही देवासमोर तेल वापरता, देवाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी, ते तेल वापरलं तरी चालेल, पण प्रयत्न करा की गाईचं शुद्ध तूप घेण्याचा किंवा घरातलं तूप घेण्याचा. तर या सगळ्या ज्या वाती आहेत त्या तुपामध्ये बुडवायच्या आहेत. तूप वितळवून घ्या, म्हणजे सगळ्या वाती ज्या आहेत त्या चांगल्या त्यामध्ये बुडल्या जातील. अशा बुडवून ठेवा त्या वाती आणि नंतर या दिव्यामध्ये टाका. आणि तुम्हाला या वाती घेऊन आणि कणकेचा दिवा घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आणि शिवमंदिरामध्ये या वाती तुम्हाला 365 वाती तिथे प्रज्वलित करायच्या आहेत. तिथे तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहेत शिवमंदिरामध्ये. आता समजा तुम्हाला मंदिरात जाऊन ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील असा दिवा प्रज्वलित करू शकता. एखादी स्टीलची मोठी डिश घ्या, पणती घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये या 365 वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. तुमच्या देवघरामध्ये शिवपिंडीसमोर तुम्हाला हे करायचं आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. किंवा मग तुम्ही शिवलीलामृतातला 11वा अध्याय वाचू शकता किंवा शिवस्तुती वाचू शकता किंवा रुद्र अध्यायाचं पठण करू शकता. जी सेवा तुम्हाला जमते ती तुम्ही तिथे बसून दिव्याच्या समोर, तुमच्या देवघराच्या समोर बसून करू शकता. मंदिरामध्ये प्रज्वलित करणार असाल तर तुम्ही तिथे जपमाळ घेऊन जा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करा. किंवा तुम्ही 11व्या अध्यायाचं, शिवलीलामृतातल्या 11व्या अध्यायाचं पठण करा किंवा मग शिवस्तुती वाचा. जी सेवा तुम्हाला शिवशंभो शंकरांची जमते आहे ती तुम्ही करा. असं नाही की एवढीच सेवा केली पाहिजे, तेवढीच केली पाहिजे. फक्त पूर्ण भक्तिभावाने, श्रद्धेने तुम्हाला जी सेवा जमत आहे ती तुम्ही करा. तिथे बसून, मंदिरात बसून करा किंवा मग तुम्ही तुमच्या घरी बसून देखील करू शकता. आणि त्यानंतर त्या वाती पूर्ण जळू द्यायच्या. आणि समजा घरात करणार असाल तर काय करायचं, पूर्णपणे या वाती विझल्यानंतर जी खाली राख उरते तर ती राख जी आहे, त्या वातींची राख, ती थोडीशी स्वतःला लावून घ्यायची, स्वतःच्या कपाळाला. आणि थोडीशी जी राख आहे ती शिवपिंड जी आहे आपल्या घरामध्ये, त्या शिवपिंडीला थोडीशी राख लावायची आहे. त्यानंतर जर कणकेचा दिवा असेल तर त्या कणकेच्या दिव्याबरोबर या जळलेल्या वातींचं तुम्हाला काय करायचं आहे, पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. जर मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही तुमची सेवा झाल्यानंतर तुमच्या घरी येऊ शकता. घरी करणार असाल तर मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तर अवश्य उद्या सर्वांनी ही सेवा करायची आहे. आणि याचा योग्य काळ म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 8:30 या वेळामध्ये तुम्ही हे करा. जे आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे 9:30-10च्या आत आपल्याला ही सेवा करायची आहे. आता समजा तुम्हाला काही कारणांनी उद्या ही सेवा करता आली नाही तर तुम्ही परवा सोमवारी 10च्या आत, म्हणजे सकाळी 10च्या आत ही सेवा शिवमंदिरामध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये करू शकता. स्त्रियांना पिरियड्समध्ये ही सेवा करता येणार नाही तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून ही सेवा करून घेऊ शकता. पती पत्नी दोघे मिळून देखील ही सेवा तुमच्या घरामध्ये किंवा शिवमंदिरात करू शकता. तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती थांबलेली आहे, आधी होत होती पण आता होत नाही आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, स्वतःच्या कामामध्ये अडचणी येत आहेत, तर अवश्य तुम्ही हा उपाय उद्या करा. वर्षातून एकदाच ही सेवा आपल्याकडून घडते, त्यामुळे अवश्य सर्वांनी ही सेवा करा. स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, विधवा महिला देखील ही सेवा, उद्याची सेवा करू शकतात. आणि जो सत्यनारायण आहे, पौर्णिमेचा सत्यनारायण, तो आपल्याला उद्या प्रदोष काळामध्येच 5:30 ते 7 या वेळामध्ये करायचा आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही उद्या त्रिपुरारी पौर्णिमेची सेवा जी आहे
365 वातींची ती सर्वांना करता येईल। आणि लक्षात घ्या, आपल्याला हा जो दिवा आहे तो 365 वातींचा मिळूनच प्रज्वलित करायचा आहे। सेपरेट दिवे प्रज्वलित करायचे नाहीत, तर तुपाच्या 365 वाती करून त्याची एक वात बनवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वजण उद्या हा उपाय करू शकतील आणि अनेक जणांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।